आमचे समालोचक मित्र अजित देसाई यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सागावचे 4 दिवस त्यांचा आवाज तुम्हाला सागावच्या स्पर्धेत ऐकायला मिळाला. त्यानंतर रेल्वे प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वामध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला होता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कमलेश पाटील येत आहेत पहिलं षटक घेऊन. विशाल पाटील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना पहिल्याच ओव्हर पासून डीप मिडविकेटला कल्पेश पाटील आहेत. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आणि त्याला पाठवून दिलंय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या दिशेने पहिला चौकार. पॉइंटला विकासला आणण्यात आलेले. एक मिनिट. चला सामना सुरू करा. असं वाटतं की एखादा भाडा घ्यायला आलेत. मनोज सर एकदम साईडने आले. कमलेश गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला, मात्र चेंडू हवेत होता. जयेश थोडेसे लांब होते, अन्यथा असे कॅचेस जयेश पकडतात पण भरपूर लांब होते. एकच धाव मिळेल. आमचे GTC चे कॅमेरामॅन वॅकी चेतन मात्रे, चेतन भोईर मोठा गाव, वॅकीचे आगमन झाले. वॅकी स्वागत आहे आपलं, सुस्वागतम. भवानी स्पोर्टचे मला वाटतं ब्रँड एम्बेसेडर आहेत वॅकी. पैसे ठरलेत. 5 वरती पहिला धक्का लागलाय तो सागाव टीमला. उद्या खंबालपाडा आणि वाकलन संघ तुम्हाला 9 वाजता रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. थोडासा व्हॉल्यूम द्या. चिडी हॅलो चेक हॅलो. 5 वरती पहिला धक्का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वडवली बी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर ओमकार मात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्या गोलंदाजाला दिलं जाईल. पुरस्कर्ते त्यांच्याकडे पारितोषिक असतं नेहमी. विकेट हॅट्रिक 1000. शंभू मात्रे सुद्धा सामना एन्जॉय करत असतात आमच्या कोपरचे, त्यांचे हार्दिक स्वागत. तुषार मात्रे असतील, संपूर्ण कोपर गाव म्हटल्यानंतर वडवली बीज संघाला भरपूर सपोर्ट असतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सुमित जोशी साहेबांचं आगमन झाले आणि सुमित पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात सूरजच्या खात्यामध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये 7 रन्स कमलेशने खर्च केले आहेत. 1 विकेट सचिनची घेतली आहे. सुपर 6 ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये, याच मैदानामध्ये सुपर 4 मध्ये सागाव संघाला आपण पाहिलं होतं आताच काही दिवसांपूर्वी. श्रद्धांजली चषक झुंडुबुलीची स्पर्धा. कमलेश चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश पाटील.
एक बंधुराज गोलंदाजी करतोय, दोन बंधुराज 38 सर्कलच्या बाहेर आहेत. तीन भाऊ एकाच संघामध्ये आपण पाहतोय, कमलेश, रुपेश आणि कल्पेश. 8 धावा. सेकंडला चिन्मय. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या सागाव संघाने चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये आयरे संघाला पराभूत केलं. एक गडी बाद 8. कमलेश. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे. 2 धावा मिळाल्यात. मिडविकेट वरनं आपण पाहिलं तर जवळजवळ वाईडिश लॉंग ऑनला गेले कल्पेश पाटील आणि 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 10. सागाव संघ या सरासरीने बॅटिंग केली तर 40 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतील आणि त्या फायटिंग असू शकतात. 40-45. मागच्या मॅच मध्ये 25 धावा भरपूर कठीण झाल्या होत्या वडवली बीला. त्यामुळे सागाव संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे 45-50 चिन्मयलाही माहिती आहे. 45-50 दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली होती. त्यामुळे एकाच एंडने हवाचा प्रवाह तुम्हाला पाहायला, हवेचा वेग पाहायला मिळतोय. त्यामुळे त्याचाही फायदा होतो दोन्ही एंडने ज्यावेळी स्पर्धा खेळली होती. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटक घेऊन त्यात गोलंदाज ऋतिक पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. निरंजन साबण, मनोज पवार सर, त्यानंतर अजित उतरन सरांचंही कौतुक करेल. तिन्ही पंचांनी आज खूप चांगली भूमिका राहिली संपूर्ण दिवसभरात. संपूर्ण WTC वाहिनीचं कौतुक करेल. आमचे सर्व कॅमेरामॅन, आमच्या आयोजकांचं कौतुक करेल ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. किरण पाटील असतील त्यांचे सर्व टीमचं कौतुक करेल. आमच्या DJ मास्टर GDचे कौतुक करेल. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक नायकाला मिळालं. ग्रामस्थ मंडळ जुने डोंबिवलीचा आम्ही आभार व्यक्त करू ज्याने क्रीडांगण आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मोठागाव एंड कडून ऋतिक पाटीलला तुम्ही पाहतायत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. 10 वरती पहिला धक्का. आपण 1 गडी बाद झालेला 10 वरती. पहिलाच बॉल वेगवान तुम्हाला पाहायला मिळते. ऋतिकच्या माध्यमातून सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खूप साऱ्या स्पर्धा डे नाईट असंख्य खेळत असतो. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या सागाव संघाची. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज ऋतिकला तुम्ही पाहतायत. 4 षटकांची मॅच, सुपर 6 ची मॅच. ऑन साइडला खेळायचं होतं. हाईट फॅक्टर असं पण सांगतायत. लेग बाईज. एक धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती. एक गडी बाद 11. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक बघा तिथे कमलेश पाटील आहेत. चांगली फिल्डिंग, गिलेरचा वापर करतात. फिल्डिंगचं स्टँडर्ड नेहमी जपत असतो वडवली बी संघ. 12 धावा 1 गडी बाद. 4 षटकांची लढत. सुपर 6 ची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला संघ असेल. 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये होते. आयरे देवीचा पाडा, सागाव दातिवली, उसारकर जुनी डोंबिवली, पाडेकर वडवली बी. नंतर आयरे सागाव सेकंड राऊंड झाला. तिथे सागाव संघ विजयी, उसारकर वडवली बी. गीतेश तिथे चांगली फिल्डिंग केली गीतेशने. इथे सिंगल मिळाली. धावसंख्या 13. त्यानंतर उसारकर वडवली बी. मागची मॅच तिथे वडवली बी संघ जिंकल्याने शेवटची मॅच आता वडवली बी आणि सागाव. 13 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना ऋतिक पाटील आपण पाहतोय. स्ट्राईकला चिन्मय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 4 षटकांची लढत. मोठागाव एंड कडून ऋतिक.
हा चेंडू उंच गेलाय. कमलेश पाटीलचा जजमेंट चांगला आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. चिन्मयला माघारी परतावं लागेल. 13 वरती दुसरा धक्का सागाव टीमला. सागावला दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करताना ऋतिकला तुम्ही पाहतायत. ऋतिकला ही माहिती आहे वडोली संघासाठी विकेट महत्वाची होती चिन्मयची, कारण चिन्मय चांगले बॅटर आहेत. गोलंदाजी मार्क वर तुम्हाला पाहायला मिळते. ऋतिक शेवटचा बॉल शिल्लक आहे. सेकंडला रितेश. 13 वरती 2 विकेट गेले. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय सागाव टीमने. मगाशी 46 धावा आयरेगावच्या विरुद्ध केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये, त्यांच्या चेस करून दिल्या नाही अपोजिट टीमला. आयरे संघाला 47 धावांचा पाठलाग करता आला नाही. ऋतिक चांगली फिल्डिंग बघा जयेश पाटील देत होते. एक सिंगल मिळाले. 2 षटकाचा खेळ समाप्त. 7.00 च्या सरासरीने 14 वरती 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना संघ सागाव. तो 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येची 14. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज शुभम पाटील, मागच्या मॅचचा हिरो. एक मिनिट मॅच थांबवायची. तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाज शुभमला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल बेसबॉल हिट. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. अठरा धावा धावफलक होते आपल्या पाहायला मिळते. चौकाराची नितांत गरज होती सागाव टीमला आणि तो चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय रितेश भोईरच्या बॅटमधून शुभमच्या विरोधात.
पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार आलाय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. क्षेत्ररक्षक ऋतिक. शुभम. शॉर्ट अप लेनचा बॉल होता. कमलेश तर वेगाने आले. झेल ड्रॉप. काही करू नका, काही करू नका. 2 धावा इथे मिळालेत. प्रयत्न चांगले होते. कमलेश भरपूर वेगाने आले होते. झेल पर्यंतही पोहोचले होते. झेल भरपूर कठीण होता. आता कठीण कॅचेस वडवली बी संघ बऱ्याच वेळा पकडतो. मात्र इथे रितेशला जीवदान मिळाले आणि बघायचं आता हा जीवदान किती मागात पडेल या मॅच मध्ये. वडवली बी टीमला 20 धावा दाखल करू लागल्या. 2 गडी बाद. सागाव संघ 4 षटकांची मॅच. दोन गडी बाद 20. शुभम गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. स्ट्राइक एंडला रितेश. हा फटका चांगला आहे. लांब लचक सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर रितेश सिक्सर. तर भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ ऐवाक्यासाठी 500 रुपये विरनाथ मात्रे यांच्याकडनं. भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय ऐवाक्यासाठी 500 रुपये विरनाथ मात्रे यांच्याकडनं. पडद्याच्या बाहेर पकडा फक्त. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 26. मी मगाशीच उल्लेख केला. झेल कठीण होता तो सुटला. त्यानंतर आलेला हा षटकार. रितेश चांगले बॅटर आहेत. चांगल्या टीमच्या विरोधात ते चांगली बॅटिंग नेहमी करतात. ही खासियत या फलंदाजी आहे. रितेश भोईर. शुभम गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. हा वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये रितेश कडे. चेंडूला थोडासा बाउन्स दिलाय. डॉट बॉल. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिलीच मॅच वाकलन विरुद्ध खंबालपाडा. दुसरी मॅच सापाड विरुद्ध सोनारपाडा. तिसऱ्या मॅच मध्ये खार्डी विरुद्ध वाकलन बी आणि चौथ्या मॅच मध्ये गेसर विरुद्ध पडले. 8 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये यायला विसरू नका. उद्या चांगले बॅटर रंगतील उद्याच्या दिवसात. हाही फटका उंच गेलाय. मिड विकेटच्या वरून सर्वात लांब लचक षटकार रितेश भोईरच्या बॅट मधून. बत्तीस धावा झाल्या. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा. मी मगाशीच उल्लेख केला होता. 40 45 50 टार्गेट चांगलं आहे सागाव टीम साठी. वेदांतचं एक षटक या मॅच मध्ये असू शकतो. या षटकात 18 धावा आल्यात. रोहित भोईरचं एक षटक आहे. मिलिंद म्हात्रे आहेत लेजंड क्रिकेटर. हरेश आहेत. गोलंदाजी चांगली आहे सागावकडे. फक्त त्यांच्या फलंदाजांना 45 50 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 32 ऑलरेडी झालेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 32.
3 षटकाचा खेळ संपलाय. 32 धावा दाबाल कधी लागले आहेत. रितेशने आपलं काम पूर्ण केलंय आणि आता त्याचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये आला. रोहित भोईर आणि सूरज भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकात 32 धावा तुम्हाला दाबाल कधी पाहायला मिळत आहेत. तीन गडी बाद 32. रोहित आलेत बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज मात्र ते 9 सेकंडला आहेत. पहिली विकेट 5 वरती, दुसरी विकेट 13 वरती आणि तिसरी विकेट 32 वरती. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप झाली होती सूरज आणि रितेश मध्ये. ती पार्टनरशिप फोडली शेवटच्या बॉल मध्ये. आता शेवटचं षटक घेऊन आहेत गोलंदाज जयेश पाटील. शेवटची मॅच जो संघ जिंकेल तो मोठागाव चषक 2025 च्या सुपर 3 मध्ये क्वालिफाईल, म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. गावदेवी कोपर, गावदेवी क्रिकेट संघ कोपर ची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. 32 कोपरचे विकी या साहिल मात्रे आपल्याला बोलत आहेत. विकी भरपूर खंदीज समर्थक आहेत वडोली बीचे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली, एकने धावसंख्या पुढे सरकली. डबल 3 33, 3 गडी बाद 33. 3 3 3 3.1 असं षटक सुरू आहे. म्हणजे 4 तिर्या पाहायला मिळत आहेत. एक बॉल झालेला आहे चौथ्या षटकातील. 5 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज जयेश पाटील मोठा गाव एंड कडून राईट मोर द विकेट. स्ट्राइक एंडला रोहित. फुलटॉस बॉल, त्याला टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. तिसरा बंदू नॉन स्ट्राइक एंडला सूरज भोईर. 39 वरती 3. जयेश राईट मोर द विकेट. पुन्हा त्याच एंडला खेळायचं होतं मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रुपेश वेगाने आले, एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो फेकी थोडीशी ॲक्युरेट नाहीये. 2 रन्स मिळतील. 41 41 40चा मी उल्लेख करतो. कदाचित आता 45 50 करे पाहत असेल सागाव संघ. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. मी मगाशी उल्लेख केला. याच क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं होतं रोहित आणि मिलिंद मात्रे बेस्ट बॉलर होते. बायसिकल मिळाली होती. दोन्ही गोलंदाजांचे विकेट सेम होते. 41 वरती 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कदाचित सूरज ही चर्चा करत असेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार, 2 दुहेरी धावा, 8-9 रन्स आले तरी चालतील रोहितला असं सांगत असतील कदाचित सूरज. त्याला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये थोडस अडचणी आल्या होत्या वडवली बीला. त्यामुळे 47 48 हे चांगलं टार्गेट आहे. ही चर्चा सूरजने केली असावी कदाचित. जयेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हेलिकॉप्टर शॉट ऑफ द डे. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय सिक्सर. अगोदर कवसला षटकार शुभमचा मी पाहिला होता. त्यानंतर रोहित भोईरचं मी कौतुक करेल. 47 3 गडी बाद 47. मी मगाशी उल्लेख केला. रोहित मैदानात आले. रितेश ते नक्कीच ते 50 कडे पाहत होते. एक हलकीशी नजर 50 कडे टाकली होती रोहितने
आणि 47 झाल्या, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तर 50+ जाऊ शकतो या मॅच मध्ये सागाव संघ. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा आलाय सागाव संघ एक ट्रॉफी ते घेऊन जातात. आता समोर वडवली बी आहे. हाही फटका चांगला आहे, हाही जाईल. खेळाडू कक्षाला वंदना देत असताना स्क्वेअर लेगच्या वरून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. साजनी बहिणी कंप्लीट. 53 धावा धावफलकावधी लागल्यात. या स्कोरचा मी उल्लेख करतो. 50-45 त्यापेक्षा जास्त झाल्यात आता. 53. एक बॉल अजूनही शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. याही षटकात 3 सिक्स आले, मागच्याही षटकात 2 सिक्स, मागच्या 2 षटकात 5 षटकार आलेत सागाव संघाच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट इतकं फास्ट आहे ना, नवीन जुना बॉल काही फरक नाहीये फलंदाजांना. ही ग्रामीणची ताकद आहे. प्रत्येक बॉलवरती ते षटकार मारू शकतात. रोहित 20 वरती बॅटिंग करतात. रोहित हिट झाले त्या मॅच मध्ये. हा चेंडू उंच गेलाय. 2 धावा मिळालेत. 55 धावा. 3 गडी बाद. 55 सागाव. षटकात 41 धावा आल्या. हे क्रिकेट आहे. शुभमच्या षटकात 18 आणि जयेश पाटीलच्या षटकात 23. म्हणजे 2 षटकात 41 आले, धावा झाल्यात 55 आणि 56 धावांचा आता पाठलाग करायचंय. ते चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी संघाला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. मात्र इतकं सोपं नाहीये. समोर सागाव संघ ज्यांची गोलंदाजी त्यांचे मुख्य अस्त्र आहे. जाऊया मनीषकडे शेवटच्या क्षेत्रामध्ये. धन्यवाद. सुमित जोशी यांचा सत्कार होईल. माणिक भोईर यांना विनंती होतो की आपण आपल्या शुभ सत्काराचे. सुमित जोशी आणि त्यात सुमित पाटील यांचाही सत्कार होईल. दोन्ही मान्यवरांचा आम्ही सत्कार करणार आहोत. माणिक भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मोठा गाव चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं अधिक अधिक स्वागत. सुमित जोशी यांचा सत्कार होत असताना त्यानंतर सुमित पाटील यांनी विनंती आपण लगेच या आपला सत्कार होईल. 40-45 उल्लेख करतो. मात्र धावा झाल्या 55 आणि 56चं टार्गेट आता या मॅच मध्ये. सुमित पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. जोपर्यंत ही सलामी जोडी आहे विशाल अली ऋतिक, तोपर्यंत 56 चेस होण्याची आशा जरूर आहे. शुभम पाटील आहेत
कमलेश पाटील आहेत. बॅटिंग लाईनअप चांगली आहे, पण झालेत म्हणजे मॅच संपली नाहीये. राम म्हात्रे महाराष्ट्राचे बुलंद आवाज प्रसिद्ध गायक, त्यांचे आगमन झाले. या म्हात्रे आपले स्वागत. जाऊया मध्ये ऐकूया आवाज. हॅलो चेक. वेदांत पाटील येथे गोलंदाजी मार्कवरती. थँक्यू सो मच. एक पारितोषिक आलाय आणि पारितोषिकाचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. पारितोषिक काय तर वेदांसाठी प्रत्येक डॉट चेंडूला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्वप्नीलजी भगत साहेब उर्फ मामा यांच्याकडून, वेदांत यांचे मामाश्री आहेत, त्यांच्याकडून स्वप्नील भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक वेदांतला असणार आहे. प्रत्येक डॉट चेंडूवरती 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आयवा झेलसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भावेश पाटील साहेब यांच्याकडून. आयवा झेल म्हणजेच प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर घेतलेला झेल, त्या झेलसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅच ऑन. पहिला चेंडूवरती नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या खूप मोठी आहे. इथे धावांचा पाठलाग देखील होणार आहे. स्वतःला झोकून देण्याची आवश्यकता असणार आहे. झोकून अगदी पहिला चेंडूवरती दिलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या बॉडीची झेप घेतली, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडवला आणि एका धावेवरती सीमित करून ठेवलं. स्ट्राईक रोटेट झाली आहे पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या खूप मोठी आहे. 56 धावा इथे बनवायच्यात, पण संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा वेग देखील आहे, धावा बनतायत आणि इथे देखील धावा बनवू शकतायत का? वडोली बी विपक्ष सागाव अशी ही लढत. टॉप 3 मध्ये कोण जाणार आहे? यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केलात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं सांगत असताना वेदांत डॉट चेंडू पण आलाय, म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळालंय. पण मॅचची गोल्डन विकेट मिळते. ऋतिक पाटील इथे बाद होतोय. बिग ब्लो, खूप मोठा झटका वडवली बी संघाला लागतोय. सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वप्रथम नक्कीच मला आभार मानायचे होते संपूर्ण मोठागाव क्रिकेट संघाचे, ज्यांनी आम्हाला या पहिल्या दिवसामध्ये संधी दिली. महेश वेल्ले यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, किरण पाटील यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. मला या प्रथम दिवसामध्येच आपण संधी दिली. आपल्या संधी दिल्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच बघा काय रंगते. ऋतिक पाटील पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती आऊट झालेत. आऊट कसे झालेत तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात कोणी तर वेदांतनी केल्यात. गोलंदाजी मार्कवरती 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्याला मिळालंय. स्वप्नीलजी भगत यांच्याकडून, त्यांचे जे मामाश्री आहेत त्यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आले. प्रत्येक डॉट चेंडू वरती 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वाह, काय पारितोषिक लावलंय. बॅटिंग साठी कमलेश आलेत. कमलेश पाटील. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलेत, कट केलाय चेंडूला. खूप चांगला टायमिंग इथे बघायला मिळतंय. 1 बाउन्स, चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. येतोय चौकार कमलेश पाटील यांच्या वाटमधून. असणार आहे आळवा झेल पकडा, 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कैलासवासीजी भावेश पाटील साहेब यांच्या स्मरणार्थक. यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगली गोलंदाजी झाली. वाईडी जॉर्करचा वापर केला. एक धाव घेणं गरजेचं होतं. बघा, चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. सन्मान दिलाय. कुठल्याच प्रकारचा जबरदस्ती खेळलेला रिस्क शॉट घेतलेला नाहीये. पहिला चेंडू देखील फेस केला, तिथे चौकार आलाय. तो चौकार देखील ड्राईव्हच्या साह्याने आलाय, पॉइंट रिजन वरती आलाय, म्हणजेच आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चांगली बॅटिंग होत आहे आणि इथून माहिती आहे की संयम ठेवणं गरजेचं आहे. 56 धावा जरी असतील तरी देखील अटॅक करू शकतोय, पण चांगल्या चेंडूला देखील सन्मान करा, संयम ठेवा. नेक्स्ट बॉल, बिगीचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये असणार आहे. गोलंदाज होता येतोय चेंडूच्या खाली. अजून एक कॅच आणि अजून एक विकेटचं पतन. मॅच मधली दुसरी गोल्डन विकेट देखील वेदांच्या खात्यामध्ये जाते, सागाव संघाच्या खात्यामध्ये जाते.
आणि विशाल पाटील देखील आता होत आहेत बाद. 2 विकेट मिळवल्यात पहिल्या षटकामध्ये. येस डीजे. आणि बघा कॅमेरामॅनला देखील विनंती असणारे प्रेक्षक बघा मॅच एन्जॉय करतात. अगदी झोपून मॅच एन्जॉय करतात. खेळाडू कक्षाच्या डाव्या साईडला आपण प्रेक्षक बघू शकतात. कम्प्लिटली मॅच एन्जॉय करतात आणि कारणच एवढं मोठं आहे. एवढी मोठी स्पर्धा त्यांच्या भेटी झाली आहे. एन्जॉय करताय. अगदी आपण हे दृश्य फक्त इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये बघतो ते दृश्य आज आपण इथे जुन्या डोंबिवलीच्या मैदानामध्ये बघतोय. आयोजन केलंय मोठागाव संघाने. खूप सुरेख आयोजन त्यांचं देखील राहिलंय. अजून एक डॉट बॉल आलाय म्हणजे अजून एक विकेट देखील आली आहे. डॉट बॉल देखील त्याला ग्राह्य धरल्या जाईल म्हणजे 1000 रुपये आतापर्यंत वेदांतला नक्कीच मिळालाय. स्वप्नील बघा त्यांच्याकडून. नेक्स्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ वरती चिन्मय असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि फेकी देखील तेवढी सुदृढ केली आहे. पहिल्या षटकाच्या म्हणजेच पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती 7. 2 गडी बाद वडवली बी हा संघ. मॅच ऑन. नेक्स्ट बॉल. यावेळी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चांगला हाताळला आहे का तर यस पहिला चेंडू खूप चांगला हाताळला. डॉट बॉल येणं गरजेचं होतं. डॉट बॉल आलाय गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच नितीन सरांनी उल्लेख केला होता. मिलिंद म्हात्रे येतात एक लेजंड क्रिकेटर आहेत. अनेक वर्ष या संघासाठी खूप चांगली कामगिरी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. इथे देखील करणं गरजेचं आहे. टॉप 3 मध्ये कुठला संघ जातोय वडवली बी किंवा सागाव. विकेट करण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता. अलॉंग द ग्राउंड आपण बघतोय लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे फेकी देखील तेवढीच चांगली झाली आहे. फक्त एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका चेअरअप बघा सिंगल धावेवरती देखील चेअरअप होतोय सागाव संघाकडून. कारण त्यांना माहिती आहे मॅच खूप मोठी आहे. 56 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या 56 धावा बनवण्यासाठी संध्याकाळचं सत्र देखील तेवढं चांगलं साथ देत आहे का. कारण दोन्ही एंड्सने आपण गोलंदाजी बघतोय. आता जो हा एंड जेव्हा मोठा गाव यांनी गोलंदाजी होते त्यावेळेस हवेचं नक्कीच वेग गोलंदाजासाठी चांगली साथ देतं. आणि जेव्हा जुना डोंबिवली यांनी गोलंदाज करतो त्यावेळेस बॅटरला चांगली संधी असते. बस काहीतरी सत्र इथे आपण बघतोय. यावेळी पंचांकडे लाऊड अपील केली आहे पण यस पंचांनी नो कॉल केलाय. स्कोअरलेगच्या पंचांनी इथे नो कॉल केलाय. स्कोअरलेगच्या पंचांनी नो कॉल केलाय. यश त्यांच्या मागे 5 खेळाडू आहेत आणि त्यामुळे पंचांनी नो कॉल केलाय. नो +1 2 धावा आणि येणारा पुढील चेंडू 2 धावा धावून काढल्यात म्हणजे नो +2 3 धावा इथे मिळणार आहेत. आणि फ्री हिट देखील असणार आहे. पुढील चेंडू ही सुवर्ण संधी असणार आहे. बघा गोलंदाजाची चूक नव्हती इथे. यष्टीरक्षकाचं देखील काम असतं. कर्णधाराचं देखील काम असतं की आपले खेळाडू कुठे तैनात आहेत. कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. या मॅच मध्ये अशा चुका करून चालणार नाहीये. चूक झाली आहे. बघत आता कसं प्रत्युत्तर देत आहेत मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. कारण त्यांना त्यांची चूक नसतानाही तो चेंडू आता फ्री हिट हाताळावा लागणार आहे आणि त्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल बॅटरचा. कमलेश पाटील स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत. कमलेश यांच्याकडे देखील ती ताकद आहे षटकार मारायची. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हल्ला करणं गरजेचं होतं. हल्ला केला लॉंग ऑन वरती. झेलचा प्रयत्न झाला होता पण फ्री हिटचा चेंडू असणार आहे. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. चांगला बॅकअप केला. लॉंग ऑफ वरून चांगला बॅकअप करण्यात आलाय. 2 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं आहे. त्या धावा बनतायत धावफलकावरती. धावा झाल्यात 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स म्हणजे 2 गडी बाद इथे झाल्यात. वडवली बी या संघाचे 13 धावा धावफलकावरती 2 गडी बाद.
पुढील चेंडू चेंज ऑफ पेस यावेळी देखील केला होता. चेंडू हवेमध्ये असणारा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षण नक्कीच योग्य त्या वेळेवरती थांबलेत, पण इथे मिसफील्ड झाली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. या छोट्या छोट्या चुका करणं इथून टाळावं लागणार आहे सागाव संघाला. खूप चांगली संकल्पना आपण बघतोय मोठा गाव संघाची. खूप चांगलं आयोजन त्यांच्याकडून नक्कीच धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. कुंडलिकजी म्हात्रे साहेब असतील, जयेशजी म्हात्रे साहेब असतील आणि दीपेशजी म्हात्रे साहेब असतील, खूप मोलाचा वाटा. बघा असं आपण जेव्हा नियोजन आयोजन करतो तेव्हा असा आपल्या पाठीशी असणारा एक आधारस्तंभ असणं गरजेचं असतं. तसं आधारस्तंभ आमच्यावरती या तिन्ही मान्यवरांचा असणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची कडा लागते. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय जलद गतीने. ही देखील धाव झाली आहे का पूर्ण? तर यस, ही देखील धाव इथे जलद गतीने पूर्ण केली आहे. बॅटरला माहित आहे षटकार चौकार फक्त महत्वाचे नाही आहेत, सिंगल डबल्स देखील तेवढेच महत्वाचे आहेत. त्या सिंगल डबल्स घेण्याचा प्रयत्न होतोय. बघा सलगच्या 3 चेंडूंवरती 3 दुहेरी धावा इथे धावून कंप्लीट केल्या. त्याच्या मागचा चेंडूच तो म्हणजे 3 धावा मिळाल्या होत्या, जिथे 9 चेंडू आणि 2 धावा तिथे देखील काढल्या होत्या. धावा आहे धावफलकावरती, 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि लास्ट बॉल शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. 17 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 13 चेंडू आणि 39 धावेचं समीकरण अजूनही असणार आहे, म्हणजे 18.00 ची सरासरी. 1 टू गो सर, 1 टू गो. पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा चेंडू सिंगल. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न केला तिकडे, पण येस लेग बाय स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. खात्यामध्ये धाव नक्कीच जाईल. खात्यामध्ये धाव जाणार आहे वडवली बी संघाच्या. मॅच ऑन आहे, मॅच ऑन नक्कीच आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 18 धावा. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवरती रोहित आल्यात. पहिला चेंडूवरती हल्ला केलाय. लॉंग ऑफ वरती थोडंसं फंबल केलं, पण चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर केलं. त्याच अटेम्प्ट वरती फेकी करणं गरजेचं होतं. फेकी केलाय, कलेक्शन केलंय, फेकी ऑन द स्टंप केली आहे. गोलंदाजी अगदी हातामध्ये फेकी केली आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू आणि अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे, जी सरासरी आता आपल्याला बघायला मिळते 20.18 ची सरासरी इथे आता बनवावी लागणार आहे. 20.18 ची सरासरी प्रत्येक षटका मागे आता आवश्यकता वडवली बी संघाला.
शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळी देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी गॅप मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. काव कॉर्नर वरती आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी केली आहे स्ट्रायकर सेंडला, म्हणजे सचिन यांच्या हातामध्ये ती फेकी केली आहे आणि 2 धावा इथे देखील मिळणार आहे. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. आता ही दिसणारी आपल्याला थोडीशी शांतता नक्कीच असं म्हणावं लागेल, ही वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ मैदानामध्ये येणार आहे, वादळ बॅटर आणणार आहेत की वादळ गोलंदाज आणणार आहे, टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही लढत असणार आहे. गावदेवी चषक मोठा गाव 2025 मधल्या टॉप 3 मध्ये कुठला संघ जातोय? यावेळी डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतायत. हुक करण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता, योग्य त्या लेंथ वरती, योग्य त्या लाईन वरती गोलंदाजी होते आणि अजून एक डॉट बॉल आलाय. आता सरासरी 23.33 म्हणजे 9 चेंडू आणि 35 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. सागाव संघ फाईट खूप चांगली करतोय. पुढील चेंडू, यावेळी कट केला चेंडूला, बॅकफुटला जाऊन चौकार येतोय का? तर चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण राम यांच्याकडून झालंय. इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. ह्या 2 धावा आता उपयुक्त ठरतील का? कारण इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. समीकरण आता शिल्लक असणार आहे 8 चेंडू आणि 33 धावेचं समीकरण मॅच मध्ये अजूनही आहे. आठ चेंडू आणि 33 धावा म्हणजेच 8 चेंडूंवरती कमीत कमी 4 ते 5 षटकार मारणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, यावेळी चेंडू नक्कीच नोमॅन्स लँड मध्ये जाणार आहे. एकही धाव इथे घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सागाव संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय, रोहित खूप चांगली गोलंदाजी करतोय. 7 चेंडू आणि 33 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे वडवली बी संघाकडून. यावेळी बघूयात पंच काय कॉल करतायत. येस, पंचांनी डॉट बॉल इथे घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे. येस सर, वाईट बॉल आहे. येस, वाईट बॉल नक्कीच पंचांनी घोषित केलाय. 7 चेंडू 32 धावांचं समीकरण. यावेळी ब्लॉक होलचा वापर केला, अगदी ब्रह्मास्त्र आपल्याकडे असलेलं ते बाहेर काढलंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. बघता बघता इथे डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच बॅटर आउट झाले असते, पण डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि आता समीकरण काय शिल्लक आहे तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 30च्या सरासरीने 30 धावा बनवायच्यात. 5 षटकार मारणं इथून गरजेचं असणार आहे. ते 5 षटकार लागतात का? मॅच मध्ये कमबॅक वडोली बी संघाचा होतोय का? कारण डॉमिनेशन बघायला मिळालंय आपल्याला सागाव संघाचं आतापर्यंत या चषकामध्ये. संपूर्ण 4 मॅचेस मध्ये डॉमिनेट केलाय सागाव संघाने. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात. मॅच मोठी आहे, पण ती मॅच इथून अशक्य नाही आहे. अटॅक करणं गरजेचं असतं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तो डिफेन्स होतोय का? तो अटॅक होतोय का? दोन्ही बॅटर्स मैदानात, दोन्हीही भावंड लढतायत त्या गावासाठी, त्या नावासाठी, त्या चषकासाठी. इथे लढाई होते दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये. सागाव संघाने काय खेळ केलाय, काय बॅटिंग केली आहे आणि तो कॉन्फिडन्स, तो मोमेंटम त्यांना मिळाला. त्यावरती सुदृढ गोलंदाजी देखील केली. वेदांचं पहिलं षटक उल्लेखनीय राहिलं. त्यानंतर चांगली कमबॅक. 6 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत. 22च्या स्वरूपाने या 4 धावा मिळणार आहेत आणि या 4 धावांनी समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 25 धावांची आवश्यकता असणार आहे.
गरजेचं होतं ते पहिल्या 3 षटकांमध्ये देखील तेवढंच गरजेचं होतं, आता देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणं इथून गरजेचं आहे. कमलेश चांगली कामगिरी करतायत, चौकार येतोय, त्या चौकाराच्या साहाय्याने आता धावफलक पुढे सरसावताय. समीकरणाचा विचार केला तर 4 चेंडू आणि 22 धावेचं समीकरण असणार आहे. 21 देखील चालू शकतात वडवली बी संघाला, कारण 3 गडी बाद झाले होते सागाव संघाचे, 2च गडी बाद झालेत आतापर्यंत वडवली बी संघाचे. 4 चेंडू आणि 22 धाव्यांवरती मॅच आली आहे. सूरज भोईर गोलंदाजी मार्कवर, कमलेश बॅटिंग करतायत. यावेळी लीफ केलाय आणि गुड लीफ आहे का, तर येस इट इज अ गुड लीफ केलाय चेंडूला. पंच नक्कीच दोन्ही हात समांतर करतील. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 4 चेंडू 21 धाव्यांवरती मॅच, 20 देखील चालू शकतात. 4 चेंडू 21 धावा. सूरज भोईर गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. पंच नोची अपील करतायत पंचांकडे आणि पंचांनी नो दिलाय, पण येस आपल्याकडे रिव्ह्यू आहे तर आपण रिव्ह्यूचा वापर करू शकतात आणि रिव्ह्यूचा वापर इथे केलाय. जीटीसी आणि येस अंपायर्स आपल्याला देखील विनंती असणार आहे, जे थर्ड अंपायर आहेत त्यांनी देखील त्वरित या. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. फेअर चेंडू आहे. फेअर चेंडू आहे म्हणजेच महत्वाचं काय तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येणं गरजेचं होतं तर डॉट बॉल आलाय आणि इथून आता समीरू आणि 21 धावेचं समीकरण इथून आता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे देखील केला होता, मिस टायमिंग झालाय, कडा लागली आहे बॅटची आणि अजून एक डॉट बॉल आलाय. म्हणजेच आपल्या नावाची आपल्या गावाची पोच पावती क्रमांक नंबर 3 म्हणजेच टॉप 3 मध्ये इथे जाऊ शकतो का. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 धावा औपचारिकता मात्र आता शिल्लक आहेत असं देखील म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. बॅटिंग सुदृढ केली, गोलंदाजी देखील चांगली करतात. विकेटचा प्रयत्न केला, यावेळी मिस टायमिंग असणार आहे. सचिन आहे चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये, कॅच आउट आणि ही कॅच पकडली आहे की ही टॉप 3 ची चिठ्ठी, ही लढत आपल्या संघाचं नाव त्या टॉप 3 मध्ये कोरलाय सचिननी आणि संपूर्ण सागाव संघाने.